नमस्कार सगळ्यांनो, मी रुपाली. तुम्ही पाहत आहात सुख समृद्धी चॅनेलवर तुमचे सर्वांचे मनापासून स्वागत. तर वटपौर्णिमा हा आपल्या सर्व सुवासिनींसाठी अतिशय उत्साहाचा, आनंदाचा आणि अखंड सौभाग्याचा सण मानला जातो. या दिवशी आपण सर्वजण खूप छान शृंगार करत असतो आणि आपल्या पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी वटवृक्षाची मनोभावे पूजा करत असतो. यंदा म्हणजेच वर्ष 2026 मध्ये वटपौर्णिमा कधी आहे, पूजेची सर्वात शुभ वेळ कोणती आणि अशी कोणती वेळ आहे ज्या वेळेत आपण चुकूनही पूजा करू नये, यासोबतच उपवास करण्याच्या वेगवेगळ्या पद्धती कोणत्या आहेत याबद्दल संपूर्ण आणि शास्त्रोक्त माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत, जेणेकरून तुमच्या घरात सुख समृद्धी आणि दीर्घ आयुष्य नांदेल. व्हिडिओ खूप माहितीपूर्ण आहे, त्यामुळे तो कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. तर सगळ्यात आधी आपण जे जाणून घेऊया की यंदा वटपौर्णिमा नक्की कधी साजरी करायची आहे. तर मैत्रिणींनो, यंदा वटपौर्णिमा 29 जून 2026 सोमवार रोजी आलेली आहे. शास्त्रानुसार पौर्णिमा तिथी सोमवारी 29 जून रोजी पहाटे 3:07 सुरू होणार आहे आणि ही तिथी दुसऱ्या दिवशी म्हणजेच 30 जून मंगळवारी पहाटे 5:37 संपणार आहे. आता ही स्थिती मंगळवारी सूर्योदयाच्या आधी संपत असल्यामुळे आपल्या वटपौर्णिमेचे व्रत आणि पूजा पूर्णपणे सोमवार 29 जून रोजीच करायची आहे. तर कोणतेही धार्मिक कार्य करताना आपण शुभ वेळ नक्कीच पाहतो, जेणेकरून आपल्या पूजेचे पूर्ण फळ आपल्याला मिळत असते. तर वटपौर्णिमाच्या पूजेसाठी 2 महत्वाच्या वेळा आपल्याला लक्षात ठेवायच्या आहेत. पहिली वेळ म्हणजे राहुकाळ, ज्या वेळेत आपण पूजा करणे टाळले पाहिजे. सोमवारचा राहुकाळ हा सकाळी 7:30 ते 9 वाजेपर्यंत असणार आहे. शास्त्रानुसार राहुकाळात कोणतीही नवीन पूजा मांडणी किंवा धार्मिक शुभ कार्य करत नाहीत. त्यामुळे सकाळी 7:30 ते 9 या वेळेत वडाची पूजा करणे पूर्णपणे टाळायचे आहे. यानंतर पूजेचा उत्तम शुभ मुहूर्त येतो म्हणजे सकाळी राहुकाल संपल्यानंतर, म्हणजे सकाळी 10:30 ते 12:30 ही वेळ वटवृक्षाच्या पूजेसाठी अत्यंत शुभ आणि सर्वोत्तम मानली गेलेली आहे. या दिवशी तासाच्या शुभ मुहूर्तात तुम्ही वडाची पूजा करू शकता. आता बऱ्याच सगळ्यांना घरामध्ये मुलांची शाळा, ऑफिस आणि इतर कामे असतात, ज्यामुळे त्यांना या वेळेत बाहेर जाणे शक्य होत नाही. तर अशा वेळी काळजी करू नका. जर तुम्हाला 12:30 पर्यंत वेळ मिळाला नाही तर तुम्ही दुपारी 12:30 नंतर सुद्धा पूजा करू शकता, कारण नोकरी करणाऱ्या महिलांना वेळेचे बंधन असते. त्यामुळे तुम्ही तुमच्या वेळेनुसार पूजा आटपून घेतली तरी चालेल, फक्त राहुकाळ टाळावा. वटपौर्णिमेच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करून स्वच्छ साडी आणि शृंगार करून पूजेची तयारी करायची आहे. पूजेसाठी आपल्याला सुवासिनीची ओटी भरायची आहे, ज्यामध्ये आंबे, गहू आणि इतर फळांचा वापर केला जातो. वडाच्या झाडाला स्वतःचा धागा गुंडाळून प्रदक्षिणा मारताना मनामध्ये पतीच्या उत्तम आरोग्यासाठी आणि कुटुंबाच्या सुख समृद्धीसाठी प्रार्थना करायची आहे. आता आपण उपवासाच्या पद्धतीबद्दल बोलूया. आपल्या महाराष्ट्रामध्ये प्रत्येक भागात आणि समाजात उपवास करण्याची पद्धत वेगवेगळी असते. अनेक घरांमध्ये अशी पद्धत असते की वडाची पूजा होईपर्यंत म्हणजेच दुपारी 12 ते 2 वाजेपर्यंत कडक उपवास पाळला जातो आणि पूजा करून घरी आल्यानंतर सुवासिनी देवाचा आशीर्वाद घेऊन थेट जेवण करतात. ज्या महिलांना आरोग्याच्या कारणास्तव किंवा कामाच्या दगदगीमुळे जास्त वेळ उपाशी राहणे झेपत नसेल तर पूजेनंतर फलाहार किंवा दूध किंवा साबुदाणा खिचडी खाऊन उपवास करू शकता. या उलट काही महिला अतिशय कडक श्रद्धा म्हणून दिवसभर पाण्याचा थेंबही न घेता निर्जळी उपवास करतात आणि संध्याकाळी किंवा थेट दुसऱ्या दिवशी उपवास सोडतात. तुमच्या घरात किंवा तुमच्या भागामध्ये जी पद्धत परंपरेने चालत आलेली आहे तीच तुम्ही त्याच गोष्टीचं पालन करा. तर मैत्रिणींनो, वडाचे झाड हे दीर्घ आयुष्य असते. त्याची मुळे
जमिनीत घट्ट रुजलेली असतात आणि ते आपल्याला भरपूर ऑक्सिजन देतात. म्हणूनच निसर्गाप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी ही पूजा केली जाते. आध्यात्मिक दृष्ट्या ने पाहिलं तर स्वामी समर्थ महाराजांनी सुद्धा वटवृक्षाच्या खालीच वास्तव केलेले होते, कारण वडाचे झाड हे मूळ आणि आपली संस्कृती सुद्धा आपले मूळ आहे. तर मैत्रिणींनो, अशी होती यंदाच्या वटवृक्षाची संपूर्ण माहिती. जर तुमची लग्नानंतरची पहिली वटपौर्णिमा असेल तर हा सण अत्यंत आनंदाने थाटामाटात साजरा करा. तुमच्याकडे उपवास करण्याची कोणती पद्धत आहे हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आम्हा सर्वांच्या संसारात सुख आणि समृद्धी कायम नांदो हीच ईश्वरचरणी प्रार्थना करते. आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, आपल्या इतर मैत्रिणींसोबत शेअर करा आणि सुख समृद्धी चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना वटवृक्ष पौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.